भंडारा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालाय असं चित्र आता समोर आलंय। मोहाडी तालुक्यातील सोरणा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकही शिक्षक नाहीये आणि त्यामुळे गावकरी संतापलेत। विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच शाळा भरवून प्रशासनाचा निषेध नोंदवला। हातात वही पेन घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या व्हरांड्यामध्येच अभ्यास सुरू केल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे। सोरणा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे 44 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेमध्ये एकही शिक्षक कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे ठप्प झालंय। त्यामुळे तातडीने शिक्षक नियुक्त करा अशी मागणी ते करत आहेत। मागच्या वर्षापासून आमच्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे आमच्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक हुकला आणि आज अशी व्यवस्था आहे की 44 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून सुद्धा त्या ठिकाणी 6 महिन्यापासून एकही शिक्षक उपलब्ध नाही। आम्ही वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला तरी आमची कुठे दखल घेण्यात नाही आली आणि त्या गोष्टीला आम्ही आज हतबल झालो आणि आज आमच्यावर अशी वेळ झाली की आम्ही पालकासकट विद्यार्थ्यांची शाळा ही आम्ही जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणी भरवण्यात आलं। आज आम्हाला एक लेखी पत्र मिळाला, परंतु त्या लेखी पत्रानुसार आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा या ठिकाणी या ग्वाही देतो की आम्ही अन्नत्याग उपोषणावर बसू आणि जोपर्यंत आमची पूर्ण मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नव्हे तर देशामध्ये गाजलेली होती आणि आज परिस्थिती अशी आहे की आमच्या शाळेला शिकवण्याकरता एकही शिक्षक नाही आहे। आज आमच्या सर्व सोरणा पालकांना असा विचार पडलेला आहे की खरोखर आपल्या मुलांचे शिक्षण हे अंधारात सापडलेलं आहे। आपण काय करावे? जर आम्हाला आज आम्ही शिक्षकाकरिता इथं आलो, आमची थोड्या प्रमाणात मागणी पूर्ण झाली। जर ते मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा येत्या 2 ते 3 दिवसात आमरण उपोषण करू।